तर छान हा हिरवा वाटाण्याचा रस्सा, त्याच्याबरोबर पाव, ब्रेड, चहा आणि चांगलं संगीत, यापेक्षा अजून काय पाहिजे हो आयुष्यात, नाही का? नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी करत असतो, म्हणजे छोले करत असतो, वाटाणे करत असतो, त्याच्यानंतर मोठ करत असतो, म्हणजे आपली मोड आलेली कडधान्य वेगवेगळी. तर एका ठिकाणी मी पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि त्याच्यावर कॉम्बिनेशन होतं ते ब्रेडचं, पण ती उसळ एका वेगळ्या मसाल्यात बनवली होती. चला सुरुवात करूया. आणि हे जे वाटाणे आहेत हे आपण भिजवून घेतले. यामध्ये थोडंसं मीठ, याला एक 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ. यामध्ये जे वाटप असतं किंवा वाटण ज्याला म्हणतो ते आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, सगळं हिरवं जे काय असेल ते एकत्र करायचं आणि त्याला छान वाटून घ्यायचं. हिरव्या मसाल्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, धने, हिरवा पातीचा कांदा, खोबऱ्याचा किस आणि हे बारीक करण्यापूर्वी थोडं पाणी घालायचं, नाही तर ते होणार नाही. तेल, मोहरी, मोहरी फुटल्यावर लसूण, आणि लसूण छान भाजल्यानंतर त्यामध्ये हा हिरवा मसाला, तमालपत्र, थोडी वेलची आणि काळी मिरी. तिखटपणा जो आहे तो आल्याचा, काळी मिरीचा आणि हिरव्या मिरचीचा. आलं नंतर घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे ना तो एक वेगळा स्वाद त्याला येतो. आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटेस्तोवर, आणि अगदी थोडीशी हळद घालायची. आणि या मसाल्याला तेल सुटल्यानंतर हे जे आपले वाटाणे होते ते आता शिजवल्यामुळे थोडेसे येलोइश दिसत आहेत. हे वाटाणे आणि वाटाणे शिजवलेलं हे पाणी थोडंसं घालू. चवीनुसार मीठ, या पाण्यामध्ये जी चव असते ती चव खरी या पदार्थाला वेगळी रंगत आणते. तर छान हा हिरवा वाटाण्याचा रस्सा, त्याच्याबरोबर पाव, ब्रेड, चहा आणि चांगलं संगीत, यापेक्षा अजून काय पाहिजे हो आयुष्यात, नाही का? हा आनंद तुम्ही लुटा. आणि हां, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मास्टर रेसिपीज. नमस्कार.